to discuss about numericals based on the concept acceleration due to gravity. In the previous session, we have discussed the expression of acceleration due to gravity on the surface of the earth. Okay, आणि ते एक्सप्रेशन तुम्हाला सर्वांना आठवत असेलच की त्या एक्सप्रेशन मध्ये आपण फायनली स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R स्क्वेअर हे डेरिव्हेशन कंप्लीट केलं होतं. ठीक आहे ना? ओके, तर आपण काय करूया की या सेशन मध्ये आपल्याला न्यूमेरिकल्स या कन्सेप्ट वरती आधारितच कंप्लीट करायचे आहेत. या सेशन मध्ये मात्र आपण स्टार्टिंगला हे जे काही पूर्ण टर्म्स आहेत पूर्ण टर्म्स आपण इन डिटेल मध्ये डिस्कस करूया आणि त्यानंतर न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करूया जेणेकरून तुम्हाला न्यूमेरिकल्स एकदम बेटर वेने समजतील. ओके, तर आपण पाहूया की स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R स्क्वेअर या टर्म्सचं मीनिंग काय आहे. मी तुम्हाला प्रीवियस सेशन मध्ये सांगितलं होतं की सपोज देयर इज अन ऑब्जेक्ट विच इज प्लेस्ड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ओके, आणि मी आपण त्यावेळेस बोललो होतो की अर्थ ची रेडियस जी आहे ती रेडियस म्हणजे कॅपिटल R आणि अर्थ ची रेडियस ची व्हॅल्यू किती असते R इज इक्वल टू 6400 किलोमीटर. ओके, आता जर 6400 किलोमीटर असेल तर मीटर मध्ये काय होईल ते 6400 इंटू 10⁻³ मीटर. 10⁻³ म्हणजे काय एकावरती 3 शून्य 1000. ओके, आणि मग आपण जर कॅल्क्युलेशन्स केले तर आपल्याला उत्तर काय येईल 6400 आणि हे परत 3 शून्य 1 2 3 मीटर. The radius of the earth or we can say radius of the planet is nothing but 6400 kilometer. Okay, तर आपल्याला या r चं मीनिंग समजलं का? ओके, व्हेरी गुड. ओके, नाव नेक्स्ट पॉइंट आपण प्रीवियस सेशन मध्ये पाहिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रीवियस सेशन पाहिलेलं नसेल प्लीज त्यांनी ते प्रीवियस सेशन पाहून घ्या. ओके, जेणेकरून तुम्हाला न्यूमेरिकल्स आणि तुमचे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत हे एकदम बेटर वेने समजतील. राईट? ओके, आपण काय केलं होतं की वी हॅव फिक्स्ड अप किंवा आपण असं कन्सिडर केलं होतं लेट अस कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऑफ अ मास स्मॉल m इज प्लेस्ड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता या ठिकाणी ऑब्जेक्टचं मास आहे स्मॉल m, अर्थचं मास आहे किंवा प्लॅनेटचं मास आहे कॅपिटल M. ओके, हा जो ऑब्जेक्ट आहे वेट एक्झर्ट करल आणि मग वेट इज इक्वल टू आपण स्मॉल m g घेतलं होतं आणि कॅपिटल F इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m पण R स्क्वेअर घेतलं होतं. दोघांना इक्वल केलं आणि आपलं उत्तर स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M आणि अपॉन R स्क्वेअर असं आलं होतं. ठीक आहे, समजलं? तर या ठिकाणी आपण या एक्सप्रेशन मध्ये तुम्ही हे पण व्यवस्थित लिहून घ्यायचं, न्यूमेरिकल सेटिंग टाकायचं, हे एक्सप्रेशन लिहून घ्यायचं, साईडला ही छोटीशी डायग्राम काढायची. ठीक आहे, आता हा जो काही तुम्हाला मोठा राऊंड दिसतोय किंवा स्पेरिकल शेप दिसतोय दॅट इज नथिंग बट अर्थ अँड दिस इज नथिंग बट लेट अस से इट इज ऑब्जेक्ट. समजलं सर्वांना? दॅट इज नथिंग बट रेडियस कॅपिटल R. ओके, ऑब्जेक्टचं मास आहे स्मॉल m, अर्थचं मास आहे कॅपिटल M, अर्थची रेडियस आहे कॅपिटल R and small g is acceleration due to gravity. What is capital G? Is universal gravitational constant. What is the value of capital G? That is nothing but 6.673 into 10⁻⁻11 Newton meter square per kg square. Done? समजलं सर्वांना? Okay, very good. Okay, now next न्यूमेरिकल्स सुरू करण्यापूर्वी आपण काही गोष्टी क्लास 9 मध्ये शिकलेलो आहोत. ओके, मग आता क्लास 9 मध्ये तुम्ही या ज्या गोष्टी शिकलेल्या आहात त्या कोणत्या मी तुम्हाला प्रीवियस सेशन मध्ये पण रिवाइज केलेलं आहे की x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. म्हणजेच x इज इक्वल टू आपण काय लिहित असतो ky. बरोबर आहे की नाही? किंवा x स्क्वेअर इज ॲडिशनल टू y म्हणजेच x स्क्वेअर इज इक्वल टू ky किंवा x स्क्वेअर इज ॲडिशनल टू y क्यूब म्हणजेच हे क्यूब. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की डायरेक्टली प्रोपोर्शनल जर असेल तर आपण k ची व्हॅल्यू. आता मला सांगा हे आपण जर x स्क्वेअर इज इक्वल टू k आणि y चा क्यूब असेल तर याला आपण कसं लिहू x स्क्वेअर इज ॲडिशनल टू y क्यूब याच्यावरून हे लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? मग आता हे जर तुम्हाला समजत असेल तर या ठिकाणी आपण या एक्सप्रेशन वरून काय काय लिहू शकतो. नंबर 1
acceleration due to gravity is directly proportional to mass of the planet. बरोबर? Okay. Number 2, acceleration due to gravity is inversely proportional to square of radius of the planet. Okay. परंतु या ठिकाणी काय म्हणायचं? Acceleration due to gravity is directly proportional to mass of the planet. म्हणजे मास ऑफ दी अर्थ. ब्रॅकेट मध्ये आपण हे लिहिणं गरजेचं आहे. फेअर कॅपिटल आर इज कॉन्स्टंट. जर कॅपिटल आर कॉन्स्टंट असेल तरच, राईट? ओके. मग तुम्ही म्हणा सर कॅपिटल जी इज कॉन्स्टंट असं का नाही लिहिलं? कारण कॅपिटल जी तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे तो तर डेफिनेटली कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे ना? नेहमी, राईट? जर आपण हे एक्सप्रेशन लिहायचं असेल तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो वेअर कॅपिटल एम इज कॉन्स्टंट. जर कॅपिटल एम कॉन्स्टंट असेल तर, राईट? आता पर्टिक्युलरली अर्थ साठी तुमचं आर आणि एम कॉन्स्टंट असू शकतात मे बी, राईट? ओके. ऍक्च्युली तुमचं एम कॉन्स्टंट आहे, आर पण कॉन्स्टंट आहे. परंतु जर प्लॅनेट बदलला तर त्याचं मास बदलेल, त्याचं रेडियस बदलेल. परंतु ऑक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही युनिव्हर्स मध्ये कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्ही जरी प्लॅनेट बदलला तरी पण कॅपिटल जी ची व्हॅल्यू बदलणार आहे का? नाही बदलणार, राईट? ओके. नाव हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मेक इट फास्ट. ओके. हे समजलं सर्वांना? ठीक आहे. तर याच्यावरती आधारित असणारे जे काही न्यूमेरिकल्स आहेत हे न्यूमेरिकल्स आपण पाहूया. आणि न्यूमेरिकल्स अत्यंत सोपे आहेत. तुम्हाला सर्वांना न्यूमेरिकल्स आवडतील आणि आपण आता न्यूमेरिकलला सुरुवात करूया. ठीक आहे? ओके. सो रीड द फर्स्ट न्यूमेरिकल. आणि काय काय दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचे. गिवन डेटा. ओके. गिवन डेटा. रीड द फर्स्ट न्यूमेरिकल व्हेरी वेल and we will try to solve this problem. आपल्या टेक्स्ट बुक मधील पेज नंबर 15 वरती आहे ना, पेज नंबर 15 वरती आहे क्वेश्चन 5 मधील बी. क्वेश्चन 5 मधील आहे बी. ओके. तर हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित रीड करायचा. तुम्हाला साईडला स्क्रीनवरती दिसत असेल. आणि व्यवस्थित कोणताही न्यूमेरिकल तुम्ही प्रथम 2 वेळेस प्रॉपरली रीड करा. ठीक आहे ना? ओके. जेणेकरून तुम्हाला एकदम पटापट ग्रास्पिंग होईल आणि तुम्हाला व्यवस्थित इझी टू सॉल्व्ह करता येईल. द रेडियस ऑफ अ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. पहिल्या वाक्यावरून काय कळतं आपल्याला? द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे आपल्याकडे 2 प्लॅनेट आहेत, त्या 2 प्लॅनेटच्या रेडियसचं कंपॅरिझन आहे. ठीक आहे? मग आता पहिल्या वाक्यावरून आपण असं लिहू शकतो का? द रेडियस ऑफ प्लॅनेट ए म्हणजे बघा, रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज इक्वल टू इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. समजलं? असं दिले पहिलं वाक्य. आता पर्यंत वाचा. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. डन? ओके. If the mass of A is Ma, if the mass of A is Ma, what must be the mass of B? जर A प्लॅनेटचं मास Ma असेल तर B प्लॅनेटचं मास किती असेल? कधी? पुढे अजून एक कंडिशन दिली. If the mass of planet A is Ma, what must be the mass of B so that the value of a small g on B is half that of the value of on A. म्हणजे या केस मध्ये त्यांनी काय सांगितलंय? what must be the mass of B so that B चं मास किती असेल so that the value of a G, त्यांनी कंडिशन दिलेली आहे, value of a G on B म्हणजे आपण याला GB लिहूया, is equal to is half that of its value on A. Is half G on A. So this is basic condition given to us.
मास ऑफ ए इज अ कॅपिटल एम ए आणि मास ऑफ बी इज अ कॅपिटल एम बी असं आपण कन्सिडर करूया. आणि आपल्याला या दोन कंडिशन दिल्यानंतर सोल्युशन काय आहे किंवा आपल्याला टू फाइंड आउट काय करायचं आहे. ओके, टू फाइंड मास ऑफ प्लॅनेट बी. आता हे झाल्यानंतर परत एकदा तुम्ही व्यवस्थित हा क्वेश्चन रीड करून घ्या आणि व्यवस्थित हा क्वेश्चन रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काही डेटा मिस केला आहे का, काही डेटा तुमच्याकडून चुकून स्किप झाला आहे का, किंवा जो लिहिलेला डेटा आहे तो करेक्ट लिहिलेला आहे का. ओके, चला परत एकदा वाचा व्यवस्थित आणि काय चुकलेलं बघूया. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. पहिलं बरोबर आहे. इफ द मास ऑफ ए इज एम ए, जर ए चं मास एम ए असेल, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. बी चं मास काय असेल, कधी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी. द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी जे बी प्लॅनेट वरती एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी बी आहे असं म्हणूया. ओके, जे आपण ऑलरेडी डिस्कस करत असताना स्मॉल जी कन्सिडर केलेला आहे. दॅट व्हॅल्यू राईट इज हाफ दॅट ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए. इज हाफ दॅट ऑफ द व्हॅल्यू ऑफ ए. हे समजून सर्वांना एकदम इझी आहे. ओके, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे. ऍज अ एक्सरसाइज मधून तुम्हाला हा सॉल्व्ह करायचा आहे. ओके, हे जर तुम्हाला समजत असेल तर आपण सोल्युशन कडे जायला काही हरकत नाहीये. सोल्युशन सुद्धा आपल्याला एकदम प्रॉपरली लिहून घ्यायचं आहे. ओके, सोल्युशन पाहत असेल तर आपण येस सोल्युशन. काय येणार, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी on the surface of the earth, so on the surface of the planet म्हणा, या ठिकाणी अर्थ नका म्हणू, of the planet is given by कसं लिहिणार, स्मॉल g is equal to capital G capital M upon R square. Say this is equation number 1. Understood? Acceleration due to gravity on the surface of the planet is given by small g is equal to capital G M upon R square. हे आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग आहे. हे आपण प्रॉपरली आपल्या आन्सर बुक मध्ये लिहायचं आहे. ओके, तुम्ही हे सोल्युशन करत असताना डायरेक्ट असं सॉल्व्ह करा किंवा असे पॉइंट टाकून जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तरीही चालते. समजलं, पॉइंट नंबर 1. नाउ पॉइंट नंबर 2 काय, पॉइंट नंबर 2 in the problem, in the given question किंवा given problem, in the given problem काय दिलेलं आपल्याला चेक इट आउट. ही व्हॅल्यू दिलेली आहे GB is equal to 1/2 GA. GB is equal to 1/2 GA हे दिलेलं आहे. ओके, नाव हे जर तुम्हाला समजत असेल, आता ही जी व्हॅल्यू आहे ही आता थोड्या वेळ साईडला ठेवूया, आपण कॅल्क्युलेशन पुढे करत जाऊया. ओके, हे आपला गिवन डेटा आहे, हे दिलेलं आपल्याला. 3 नंबर काय म्हणणार, अप्लाइंग इक्वेशन 1 फॉर इक्वेशन 2 किंवा 2 इक्वेशन 2. नाउ सी अप्लाइंग or apply equation 1 to equation 2. म्हणजे 1 नंबरचं इक्वेशन तुम्ही इक्वेशन 2 साठी अप्लाय करा. कसं अप्लाय करायचं म्हणजे प्रॉपर अप्लिकेशन. जीबी साठी काय लिहिणार, जीबी साठी जीबी ची व्हॅल्यू काय. ओके ओके, काय पहा, जीबी इज इक्वल टू काय 1/2 GA, बरोबर ना. मग जीबी साठी काय होईल, जीबी साठी पहा, जीबी साठी एक्सप्रेशन जीबी इज इक्वल टू कॅपिटल G MB अपॉन RB चा स्क्वेअर, बरोबर. ओके, या ठिकाणी आपण व्यवस्थित लिहिलं. हेच एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. जीबी च्या ऐवजी कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R चा स्क्वेअर इज इक्वल टू. आता हे बी साठी आहे की नाही, बी साठी म्हणजे तिथे आपल्याला MB लिहावं लागेल आणि या ठिकाणी आपल्याला RB लिहावं लागेल. कॅपिटल G ला कॅपिटल GB लिहिणार का, नाही, कारण कॅपिटल G कसा आहे नेहमी कॉन्स्टंट, राईट. नाव
हे 1/2 आहे तसंच या ठिकाणी लिहून घेऊ आपण 1/2 इंटू आता जीए साठी कसं लिहिणार जीए साठी हेच इक्वेशन जीए साठी कॅपिटल जी एम ए अपॉन आर ए चा स्क्वेअर समज सर्वांना इझी ओके नाव या ठिकाणी आपण कॅपिटल जी कॅन्सल करून टाकू शिल्लक काय राहिले ते पाहूया एम बी अपॉन आर बी चा स्क्वेअर इज इक्वल टू हे 1/2 आहे तसंच इंटू एम ए अपॉन आर ए चा स्क्वेअर समज सर्वांना एम बी अपॉन आर बी चा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 एम ए अपॉन आर ए चा स्क्वेअर समजलं इझी ओके आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे कॅल्क्युलेशन्स करूया आता काय करायचं आपल्याला काय फाइंड करायचंय एमबी फाइंड करायचंय काय फाइंड करायचंय एमबी मग आपण एक काम करूया आरबी ला या साईडला घेऊन जाऊ ठीक आहे मग काय होते पहा एमबी इज इक्वल टू 1/2 एम ए इंटू आरबी चा स्क्वेअर अपॉन आर ए चा स्क्वेअर आता हे आरबी चा स्क्वेअर आपण इकडे घेऊन गेलो एम ए अपॉन आर ए लिहा किंवा असं लिहिलं तरी चालते तेवढं तुम्हाला समजत असेल ठीक आहे आता तुम्ही याचा व्यवस्थित तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन फास्ट म्हणजे आपल्याला आपलं प्रोसेस व्हायला याचा पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे नाव हे जर तुम्हाला समजत असेल तर नेक्स्ट पॉइंट काय येईल आपला चेक इट आउट नेक्स्ट कॅल्क्युलेशन्स देअरफॉर व्हॅल्यूज नाही ओके स्टँडर्ड पेपर मध्ये या गोष्टी असतात एमबी इज इक्वल टू सी एमबी इज इक्वल टू 1/2 ओके इंटू एम ए ओके इंटू याला जर आपण असं लिहिलं तर आरबी स्क्वेअर अपॉन आर ए स्क्वेअर म्हणजे चला जर आपण असं लिहिलं आरबी अपॉन आर ए त्याचा काय करायचा आहे स्क्वेअर चालेल यस नाव इज इक्वल टू 1/2 इंटू एम ए इंटू आरबी अपॉन आर ए आरबी आहे तसाच अपॉन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर ए ची व्हॅल्यू काय आहे किंवा जर आपण असं लिहिलं तर हे पहा काय दिलं त्यांनी आपल्याला या ठिकाणी आर ए इज इक्वल टू 1/2 आरबी याला जर आपण असं लिहिलं ओके तुम्ही लिहून घेत असेल त्यामुळे रफ करतो थोडस याला जर आपण असं लिहिलं तर हे दोन इकडे घेऊन आलो 2RA इज इक्वल टू आरबी बरोबर ना 2RA इज इक्वल टू आरबी ठीक आहे त्याला आपण असं लिहू शकतो पण एक काम करूया या ठिकाणी याला म्हणूया इक्वेशन नंबर आता आपलं हे आहे 3 ओके आता 4 नंबरला काय म्हणणार आपण 4 नंबर बट RA is equal to 1/2 RB. Okay, so this is given to us. This is given to us. Therefore, we can say 2RA is equal to RB, आणि म्हणून RB is equal to 2RA. समजलं सर्वांना हे पण इक्वेशन महत्वाचं आहे. Say this is equation number 4. राईट आता हे तुम्हाला समजलं ओके आपण एक काम करूया आरबी ची जी काय व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आरबी इज इक्वल टू आर ए वरून घेऊया पुट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3 काय होईल पहा इक्वेशन 3 काय आहे एम बी इज इक्वल टू 1/2 एम ए ब्रॅकेट मध्ये व्हॉट इज आरबी ची व्हॅल्यू किती 2RA अपॉन RA त्याचा आपण करूया स्क्वेअर इज इक्वल टू डू द कॅल्क्युलेशन 1/2 MA ब्रॅकेट मध्ये RA कॅन्सल या ठिकाणी काय होईल 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 MA आणि 2 चा स्क्वेअर आला 4 कॅल्क्युलेशन्स करा बेग 4 so 2MA is your answer. Therefore, MB mass of planet B is
2 टाइम्स द मास ऑफ प्लॅनेट ए असं तुम्हाला शेवटी लिहायचं आहे. काय म्हणा तुम्ही? देअरफॉर नाउ सी द क्वेश्चन नंबर 2. पेज नंबर 10 वर आहे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आणि क्वेश्चन एकदम सोपा आहे, एकदम इझी आहे आणि आपण तो सॉल्व्ह करून पाहूया कसं उत्तर येते ते. ओके. इफ अ पर्सन वेट्स 750 न्यूटन ऑन द अर्थ. बरं, मी त्यांनी असं म्हटलेलं आहे की एका माणसाचं वेट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ 750 न्यूटन आहे. ठीक आहे. हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून. तर त्या माणसाचं वेट मून वरती किती असेल? गिवन दॅट मून्स मास इज 1/81 ऑफ दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे गिवन डेटा घ्यायला काही हरकत नाही आता. सो गो टू द गिवन डेटा. काय काय दिले पहा. मून्स मास. आता मून्स मास म्हणजे कॅपिटल एम ऑफ अ मून इज इक्वल टू 1/81 मास ऑफ द अर्थ असं आपण लिहित असतो की नाही. मास ऑफ मून इज इक्वल टू 1/81 मास ऑफ द अर्थ. या ठिकाणी एम लिहायची गरज नाही कारण आपण कॅल्क्युलेशन्स मध्ये, एक्सप्रेशन्स मध्ये, आपल्या डेरिव्हेशन्स मध्ये कॅपिटल एम हा मास ऑफ द अर्थ साठी आहे and its radius is 1/37 of that of the earth. आता radius of the moon is equal to 1/3.7 radius of the earth असा डेटा दिलेला आहे. weight of an object is equal to 750 न्यूटन असं पण दिलेलं आहे. 750 न्यूटन. आता आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे? हाऊ मच वेट. ओके, त्याच ऑब्जेक्टचं वेट किती असणार आहे? टू फाइंड वेट ऑफ अ सेम ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द मून. ओके, असं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. समजलं सर्वांना? ओके. नाव आता आपण एक काम करूया. हे न्यूमेरिकल तर सिंपलच आहे, तुमच्या लक्षात पण आलं असेल कसं करायचं. ओके, ठीक. नाव गो टू द सोल्युशन. सोल्युशन कसं व्हायचं? आता तुम्ही मला सांगा वेट म्हणजे काय असतं. तुम्हाला मी सांगितलं रफ वर्क सांगतो, त्याच्या सहाय्याने आपल्याला सॉल्व्ह करायचं. तुम्हाला मी स्ट्रॅटेजी बनवून देतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, स्ट्रॅटेजी सांगितलं तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि मग बघायचं तरी काय. ठीक आहे ना? ओके. नाव सी हे पहा, वेट कोणताही ऑब्जेक्ट असू द्या, वेट इज इक्वल आपण काय करतो? mg. बरोबर आहे की नाही? कोणताही ऑब्जेक्ट असू द्या, ऑब्जेक्टचं मास तर नेहमी कॉन्स्टंट असतं स्मॉल एम. बरोबर. परंतु प्लॅनेटचं मास बदलतं कारण मूनचं मास वेगळं आहे, अर्थचं मास वेगळं आहे. ठीक आहे. ओके. मग आता वेट इज इक्वल टू mg जर असेल तर अर्थ सरफेस वरती वेट इज इक्वल टू आपण mg घेऊया आणि मून वरती काय होईल? वेट इज इक्वल टू वेट ऑन द सरफेस ऑफ द मून इज इक्वल टू mgm. होईल की नाही? ओके. हे m तर कॉन्स्टंट आहे ना, त्यामुळे दोन्ही पण ठिकाणी mच ठेवलं. हे अर्थ वरती आहे, हे मून वरती आहे. एक रफ आयडिया दिला तुम्हाला. ठीक आहे ना? ओके. आता आपण काय करू शकतो? हे पहा, आपण काय करू शकतो या ठिकाणी. स्मॉल जी ची व्हॅल्यू जर अर्थ सरफेसवरती स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर असेल तर जीएम ची व्हॅल्यू म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द मून वरती काय असेल? कॅपिटल जी मास ऑफ द मून अपॉन रेडियस ऑफ द मूनचा स्क्वेअर. समजलं ना? ओके. आता जर समजा आपण असं केलं काय की वेट ऑन द मून अपॉन वेट ऑन द अर्थ असं जर केलं असं लिहू शकतो ना आपण. वेट ऑन द मून किती असतं? mg अपॉन वेट ऑन द अर्थ किती असतं? mg. या ठिकाणी m कॅन्सल करून टाकू, फक्त शिल्लक करायला g ऑन द मून अपॉन g ऑन द अर्थ. व्हॉट इज द g ऑन द मून? दिस इज g ऑन द मून. पुट द व्हॅल्यू डायरेक्टली. व्हॉट इज g ऑन द अर्थ? ही व्हॅल्यू आहे. आता सरळ तुम्हाला मी कॅल्क्युलेशन्स फक्त तुम्हाला करायचे आहे. सरळ मी तुम्हाला द वे ऑफ रायटिंग सांगितलेलं आहे. समजलं ना? नाव गो टू द सोल्युशन. ओके. कसं म्हणा तुम्ही सोल्युशन? नंबर 1, the weight of object on the surface of
the earth and moon is given by आता the weight of the object on the surface of the earth and moon is given by म्हणजे अर्थ वरती आणि मून वरती आपण कसा ऑब्जेक्टचं वेट देऊ शकतो ते आपण एका सेंटेन्स मध्ये कंप्लीट केलं. सो द वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, सो वेट इज इक्वल टू mg. Say it is equation number 1. Weight of object on the surface of the moon, say it is Wm is equal to mg on the surface of the moon. Say this is equation number 2. समजलं? ओके. 2 नंबर ला the acceleration due to gravity due to gravity on the surface of the earth, the acceleration due to gravity on the surface of the earth and on the surface of the moon is given by कसं लिहिणार आपल्याला G is equal to capital G capital M upon R square and याला म्हणा इक्वेशन नंबर 3 आणि खाली सिमिलरली म्हणायचं स्मॉल g on the surface of the moon is equal to capital G capital M upon R square च्या ऐवजी कसं लिहिणार तुम्ही या ठिकाणी g तर कॉन्स्टंट आहे माहिती आहे कॅपिटल M फॉर द मून त्यामुळे स्मॉल m लिहितो आणि R स्मॉल m लिहितो. समजलं सर्वांना या ठिकाणी? तर याचा तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. हा गिवन डेटा आहे, आपल्याला गिवन डेटा आपण व्यवस्थित केला असेल. हा जो गिवन डेटा आहे हा गिवन डेटा तुम्हाला व्यवस्थित तुमच्या नोटबुकवरती कॉपी करून ठेवायचा आहे. आता मी या ठिकाणी आपले जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ही कॅल्क्युलेशन्स लिहिणार आहे. समजलं? ओके. हा डेटा तुमच्याकडे असू द्या. ठीक आहे. तर मी आता हे रफ करून टाकतो. पहा. से इट इज इक्वेशन नंबर 4 आणि या इक्वेशन नंबर 4 मध्ये कसं होणार आता इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 3 आपण वरनं टाकूया. पुट इक्वेशन 3 in 1 and equation 4 in 2 equation 4 into equation 3 आपण वर पुट करूया. So W is equal to M. What is a small g? Capital G capital M upon R square. Okay. Therefore, weight on the surface of the earth is equal to capital G capital M small m upon R square. So it is equation number 5. Similarly कसं होईल weight on the surface of the moon is equal to m. What is the gm? Capital G capital M upon rm चा स्क्वेअर. ओके. याला जर आपण असं लिहिलं की Wm is equal to capital G capital M small m capital G capital M for a moon small m upon rm चा स्क्वेअर. तर हे इक्वेशन नंबर तुमचं होईल 6. आणि आपल्याला काय करायचं डिवाइड इक्वेशन 6 बाय इक्वेशन 5 कारण वेट ऑन द सरफेस ऑफ द मून काढायचं आहे. सो यू कॅन इझिली कॅल्क्युलेट द वेट. डिवाइड किती नंबरचा पॉइंट झाला हा 4 नंबरचा. डिवाइड इक्वेशन 6 बाय इक्वेशन 3 by equation 6 by equation 5. कसं लिहिणार मी weight of an object on the surface of the moon upon weight of an object on the surface of the earth is equal to मून वरती काय कॅपिटल G कॅपिटल M
फॉर मून आणि स्मॉल एम अपॉन आर एम चा स्क्वेअर हे येईल वरती अपॉन ओके व्हॉट इज डब्ल्यू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर चा स्क्वेअर. सिंपल कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आपल्याला. हे पहा स्मॉल एम कॅन्सल कॅपिटल जी कॅन्सल शिल्लक काय राहिलं डब्ल्यू एम अपॉन वेट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज इक्वल टू कॅपिटल एम अपॉन आर एम चा स्क्वेअर अपॉन ओके एम अपॉन आर स्क्वेअर. इझी. आता हे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे ठीक आहे. ओके हे तुम्ही लिहून घेतलं का तुम्ही व्यवस्थित हे लिहून घेतलं का ठीक आहे. स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता आपल्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घेऊ शकता. आता हे पहा तुम्हाला हे माहितीच असेल की ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी जर असेल तर आपण काय म्हणतो एडी बाय बी सी. ओके ए बी सी डी एडी बाय बी सी. एडी हे शेवटच्यांचा गुणाकार करायचा आणि मधल्यांचा गुणाकार करायचा ठीक आहे ना. मग या ठिकाणी कसं होईल कॅल्क्युलेशन पहा. ओके कसं कॅल्क्युलेशन डब्ल्यू ऑन द मून अपॉन डब्ल्यू ऑन द अर्थ इज इक्वल टू ए बी सी डी म्हणजे ए डी एम आर चा स्क्वेअर ए डी बाय बी आणि सी आर एम चा स्क्वेअर आणि एम. आता आपण एम खाली एम लिहू आणि आर खाली आर लिहू म्हणजे आपल्याला व्यवस्थित येऊन जाईल. ओके सी वेट ऑन द मून अपॉन वेट ऑन द अर्थ इज इक्वल टू याला आपण व्यवस्थित लिहितो एम अपॉन कॅपिटल एम लिहितो इंटू आर चा स्क्वेअर अपॉन आर एम चा स्क्वेअर. या ठिकाणी आपलं इथपर्यंत उत्तर आलेलं आहे. एकदम सोपं आहे इझी आहे. आता गिव्हन डेटा आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. गिव्हन डेटा मध्ये आपल्याला काय काय दिलं होतं पहा. गिव्हन डेटा मध्ये आपल्याला काय काय दिलं होतं मला इथं चेक करू द्या. हा डब्ल्यू दिला तुम्हाला 750 त्यामुळे मी या ठिकाणी डब्ल्यू एम अपॉन 750 लिहून घेतो इज इक्वल टू द वेट ऑन द मून फाइंड आउट करायचं आहे. मून्स मास म्हणजे त्यांनी आपल्याला गिव्हन डेटामध्ये मून्स मास इज इक्वल टू 1/81 टाइम्स ऑफ दॅट ऑफ द अर्थ असं दिले. तर मी आता एम ची व्हॅल्यू लिहितो एम ची व्हॅल्यू किंवा एक काम करूया आपण जर एम इज इक्वल टू 1/81 एम आहे तर हेच आपल्याला एम अपॉन कॅपिटल एम इज इक्वल टू किती होईल रे 1/81 होईल. हा एम फक्त तिकडे आला. हे कॅल्क्युलेशन कळले का तुम्हाला सर्वांना ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन कळले एम म्हणजे मास ऑफ अ मून ऑन द मास ऑफ अ मून इज इक्वल टू 1/81 टाइम्स मास ऑफ द अर्थ. म्हणजे हे तुम्हाला हे एक्सप्रेशन कसं केलं आपण गिव्हन डेटामध्ये पाहिलं. आता फक्त एम अपॉन एम हे इकडे घेतलं कारण आता इथे एम अपॉन एम आहे की नाही ठीक आहे. मग ही व्हॅल्यू जर आपण एम अपॉन एम च्या ऐवजी डायरेक्ट आपण काय करूया 1/81 लिहूया. समजलं इझी. ओके and the radius is 1 upon 3.7 that would be earth. त्यांनी काय केले रेडियस मूनची आहे इज इक्वल टू 1/3.7 रेडियस ऑफ दी. ओके या ठिकाणी आता आपल्याला पहा आपल्याला कशाची रिक्वायरमेंट आहे कॅपिटल आर अपॉन आर एम. या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय दिले आर एम इज इक्वल टू मग आपल्याला कॅपिटल आर अपॉन आर एम करायचं ना. मग या इक्वेशन आपण काय करू शकतो की 3.7 इथे घेऊन जाऊ शकतो. 3.7 इज इक्वल टू कॅपिटल आर अपॉन आर एम. ओके म्हणजे हा आर एम इकडे काय होईल भागाकार होईल. हा 3.7 इकडे गेल्यानंतर गुणाकार होईल. तर आपल्याला आर अपॉन आर एम ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे 3.7 परंतु त्याचा करायचा आपल्याला स्क्वेअर. स्क्वेअर दिसतोय की नाही. ओके त्याचा करायचा आपल्याला स्क्वेअर. समजलं किंवा याला तुम्ही असंही लिहू शकता हे स्क्वेअर आपण एक स्टेप अजून मारूया याला आपण आर अपॉन आर एम आणि त्याचा काय करू स्क्वेअर. आता पुढच्या स्टेपला आपलं व्यवस्थित असली वेट ऑन द मून इज इक्वल टू हे 750 तिकडे घेऊन जातो 750 भागिले 81 इंटू व्हॉट इज आर अपॉन आर एम.
आर अपॉन आर एन ची व्हॅल्यू 3.7 आली. सो 3.7 आणि त्याचा आपण करूया स्क्वेअर. आता फक्त आपल्या कॅल्क्युलेशनचा पार्ट बाकी आहे. कॅल्क्युलेशन एकदम इझी आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही सहजपणे करू शकता. तर आता आपल्याला या ठिकाणी ओके, तर 3.7 चा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे. या ठिकाणी आपण एक काम करूया, 750 भागिले 81 इंटू 3.7 चा स्क्वेअर म्हणजे काय आहे तुमचं 3.7 इंटू 3.7. काय कॅल्क्युलेशन 3.7 9 आणि 7 समजा कॅल्क्युलेशन जर केलं तुमचं तर काय तुमचे 13.69. तर या ठिकाणी 13.69 करतो. ठीक आहे, इज इक्वल टू 750 अपॉन 81. 750 अपॉन 81 बघूया. 750 अपॉन 81 ची व्हॅल्यू आहे तुमची 9.25 इंटू हे 13.69. 13.69. व्हॉट इज युअर आन्सर? यस 126.75. 126.75. परंतु हे काय आहे? हे आहे वेट ऑन द सरफेस ऑफ द मून. वेट युनिट असतं न्यूटन. ओके, काय तुम्ही एक सेंटेन्स लिहू शकता काय? देअरफॉर द वेट ऑफ अ ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ अ मून इज 126.75 न्यूटन. राइट? ओके, let me check answer whether it is correct or not. So the given answer is correct. Okay, the answer which we have calculated is correct. तुम्हाला हे न्यूमेरिकल समजले असतील. एकदम इझी न्यूमेरिकल्स होते. फक्त एकच एक्सप्रेशन स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर चा स्क्वेअर. आणि हे जे काही न्यूमेरिकल्स आहेत हे न्यूमेरिकल्स अत्यंत महत्वाचे आहेत. तुम्हाला नीट झालं, जेडब्ल्यू झालं किंवा तुमची सीईटी झालं त्या सीईटी मध्ये सुद्धा अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी हे सेशन थांबूया. नेक्स्ट सेशन मध्ये आपण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h हे एक्सप्रेशन पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आतापर्यंत झालेले संपूर्ण पार्ट्स परत रिवाइज करा की जेणेकरून तुमचा ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर एकदम परफेक्ट होऊन जाईल. ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर तुमचा परफेक्ट झाला की सायन्स 2 मध्ये उरलेले जे काही चॅप्टर्स आहेत ते एकदम इझी आहेत, एकदम सोपे आहेत आणि तुम्ही इझिली आउट ऑफ स्कोर करू शकता. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट.